experiments? Okay, we did complete our 3 experiments. Okay, one of them was done by Griffiths, second was by Avery, MacLeod and McCarty, and the third one was with Hershey and Chase. ठीक आहे, 3 experiments झाले होते. Then we also completed types of DNA. And another thing, last lecture we completed is condensation of chromosome. क्रोमोझोम कसा तयार होतो? त्यात आठवतंय का बघा तुम्हाला? न्यूक्लियोझोम कोर, then there are 5 histones H1, H2A, H2B, H3, H4. Okay, so 5 histone proteins are there, out of which 4 are present in your core and 1 is present outside the core. 4 कुठल्या आहेत कोर मध्ये? H2A, H2B, H3, H4. ठीक आहे, H1 सोडले तर बाकी 4 जे आहेत ना, हे न्यूक्लियोझोम कोर मध्ये आहेत आणि न्यूक्लियोझोम कोरच्या बाहेर प्रेझेंट आहे तो तुमचा H1 हिस्टोन. ठीक आहे, दिस टुगेदर फॉर्म्स 1 न्यूक्लियोसोम. न्यूक्लियोसोम भोवती डीएनए तुमचा गुंडाळला जातो. दॅट इज कॉल्ड ॲज कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम, कॉइलिंग ऑफ युअर क्रोमॅटिड्स, कॉइलिंग ऑफ युअर डीएनए. ठीक आहे, नाउ दिस कॉइलिंग, size of this coiling is around 200 base pairs for one nucleosome. Okay, so like this there are many nucleosomes and this together will go on increasing the thickness of the thread. Okay, for first it will be 10 Armstrong, 20 Armstrongs, 2 nanometers. तो increase होतो 10 nanometer, अजून increase होतो 30 nanometer ला. ठीक आहे, तर हे सगळं आपलं झालं होतं. आठवतंय यातलं काय तुम्हाला? का काहीच आठवत नाही याच्यातलं? आठवतंय सर. आठवतंय ना सर. ओके, चालेल. आज आपल्याला पुढचा पॉइंट घ्यायचा आहे. सो वी वेर डन विथ युअर क्रोमॅटिन ऑर्गनायझेशन अँड ऑल दोज थिंग्स. नाव वी विल सी देर आर 2 different regions on your DNA, or you can say 2 different region on your chromatin fiber. ठीक आहे, डीएनए थ्रेड होता, तो डीएनए थ्रेड अजून थोडा कॉइलिंग, सुपर कॉइलिंग झाला असेल अँड यू गॉट युअर क्रोमॅटिन थ्रेड्स. ठीक आहे, क्रोमॅटिन थ्रेड म्हणा किंवा क्रोमॅटिड, ऍक्च्युअली जो तुमचे क्रोमोझोम आहेत, one chromosome has 2 chromatids. ठीक आहे, now there are some regions on your chromatids. There are 2 regions particularly. One is called as heterochromatin, one is called as euchromatin. Okay, what is hetero, what is euchromatin? Okay, heterochromatin means it is the chromatin, it is the part of DNA which is not going to express. तो एक्सप्रेस होणार नाहीये, त्याला म्हणलं जातं जंक डीएनए. जंक म्हणजे भंगार, काही काम नाही त्याचं. ठीक आहे, अपोजिट आहे यूक्रोमॅटिन. इट इज द क्रोमॅटिन और द पार्ट ऑफ डीएनए विच इज गोइंग टू एक्सप्रेस. ते जीन्स आहेत ते एक्सप्रेस करणार आहेत, पुढे जाऊन प्रोटीन तयार करणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे की प्रोटीन तयार होत असताना डीएनए कन्वर्ट होतो एमआरएनए मध्ये आणि मग एमआरएनए हेल्प करतो प्रोटीन फॉर्मेशन मध्ये. ठीक आहे, मग जो डीएनए टू एमआरएनए आहे दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन, आणि जो एमआरएनए टू प्रोटीन आहे दॅट इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन. तर ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, so that is the word very important for this topic, that is heterochromatin and euchromatin. So that DNA which transcribes first, जो सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्सक्राईब होतो तो आहे तुमचा यूक्रोमॅटिन. जो लेट ट्रान्सक्राईब होतो, जो होतच नाही, तो आहे हेटेरोक्रोमॅटिन. जर तुम्ही क्रोमोझोम स्टेन केले म्हणजे कलर केले, ठीक आहे, तर जो डीएनएचा रिजन डार्कली स्टेन होतो, ठीक आहे, दॅट बिकम्स युअर हेटेरोक्रोमॅटिन. जो लाईटली स्टेन होतो दॅट बिकम्स युअर यूक्रोमॅटिन. तर असे आपले कॅरेक्टर्स बघायचे आपल्याला आणि याचे लोकेशन बघायचे, नक्की हेटेरोक्रोमॅटिन कुठं आहे, यूक्रोमॅटिन कुठं आहे. ठीक आहे, सो लेट मी शेअर समथिंग विथ यू. पहिल्यांदा एक काम करूया, मी थोडं बेसिक्स तुमचे क्लिअर करतो आणि मग आपण स्लाइड शो बघूया. ठीक आहे, दिसतंय व्हाईट पेज? हो सर. येस सर. येस सर. ओके, सो फर्स्ट थिंग इज structure of chromosome. So each chromosome will be having 2 arms. So this is one arm. This is a second arm. ठीक आहे, बऱ्याच वेळा ते इक्वल साईज मध्ये असतात किंवा एखादा छोटा एखादा मोठा असू शकतो, कसंही चालतं. ते वेगवेगळे टाइप्स आहेत. ठीक आहे, अँड these 2 arms are going to meet at a point called as centromere. So this is your centromere. ठीक आहे,
So the point where chromosomal arms meet is called as centromere, and the ends, आता हा पण एंड आहे, हा पण एंड आहे, the ends are called as telomeres. ठीक आहे. आता आपण जी कन्सेप्ट बघतोय ते कुठलं आहे, तर हेटेरोक्रोमॅटिन and euchromatin. ठीक आहे. हेटेरोक्रोमॅटिन is present in your telomeres and centromere. ठीक आहे, म्हणजे सेंट्रल रिजनला पण प्रेझेंट आहे आणि एंडला पण प्रेझेंट आहे. सो दीज आर युअर हेटेरोक्रोमॅटिन्स, while your euchromatin is present in your middle regions. तर इथं प्रेझेंट आहे euchromatin. डिफरन्स काय, यू मीन्स ट्रू, म्हणजे जो एक्सप्रेस होणार आहे तो आहे तुमचा euchromatin. जो एक्सप्रेस होत नाही, जो जंक आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे, दॅट इज कॉल्ड एज हेटेरोक्रोमॅटिन. ठीक आहे. आपण हे परत बघायचं आहे, फक्त काय आहे तुम्हाला थोडे टर्म्स सांगतोय मी, म्हणजे तुम्हाला नंतर ज्यावेळी मी कॅरेक्टर सांगेन प्रेझेंटेशन मधले तेव्हा त्याला समजून जातील. ठीक आहे. आता अजून एक पॉईंट पुढे आहे तुम्हाला की दॅट इज कॉल्ड ॲज प्रोटीन सिंथेसिस, ज्यामध्ये आपण म्हणतो की डीएनए आहे न्यूक्लियस मध्ये. ठीक आहे. दिस डीएनए इज कन्वर्टेड इनटू mRNA and mRNA is converted into proteins. ठीक आहे. So DNA to mRNA process is called as ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. जे डीएनएचे जे बेसिस आहेत हे फक्त आपण ट्रान्सक्राईब करतो mRNA सारखे. का करतो, कसं करतो आपण हे नंतर बघू, प्रोटीन सुरू झालं की बघू. फक्त आता लक्षात ठेवायचं ट्रान्सक्रिप्शन म्हणजे डीएनए टू mRNA. ठीक आहे. आणि व्हेन यू से mRNA टू प्रोटीन इट इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन. ट्रान्सक्रिप्शन जो आहे तो आहे न्यूक्लियस मध्ये, ट्रान्सलेशन जो आहे तो सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम मध्ये, आणि जर तुम्हाला लोकेशन पाहायला असेल तर तो आहे रायबोझोम्सवर. ठीक आहे. तर हे तुमचे बेसिक, म्हणजे तुम्हाला आत्ता लक्षात ठेवण्यासाठी हे 2-3 कॅरेक्टर्स आहेत. ठीक आहे. सो नाव आय विल शो यू द प्रेझेंटेशन. दिसते स्क्रीन? Yes, sir. Okay. Just a second. So we completed these things. We are going to come here. Okay. So there are two regions on your DNA, two regions on your chromosomes or chromatids. ठीक आहे. तो दोन रिजन कुठले आहेत, तर एक हेटेरोक्रोमॅटिन, सेकंड इज यूक्रोमॅटिन. ठीक आहे. सो द डीएनए विच इज गोइंग टू व्हॉट वी से ॲज एक्सप्रेस, जो एक्सप्रेस करतो, प्रोटीन तयार करतो पुढे जाऊन, दॅट इज कॉल्ड ॲज यूक्रोमॅटिन. अँड द डीएनए विच डझंट एक्सप्रेस, त्याचा काही काम नाहीये, दॅट इज कॉल्ड ॲज हेटेरोक्रोमॅटिन. ठीक आहे. Second thing, what is the difference? Second difference is when you say heterochromatin, they are darkly colored. तिथे जेव्हा तुम्ही कलर करता तर हे डार्कली कलर होतात, आणि जो यू क्रोमॅटिन आहे तो लाईटली कलर होतो, जास्त एकदम डार्क कलर होत नाही. ठीक आहे. आता शक्यतो आपण कलर करतो ना, तर तो कलर करताना पिंकिश किंवा रेडिश कलर करतो, तर डार्क रेड हेटेरोक्रोमॅटिन, पिंकिश इन कलर यू क्रोमॅटिन. ठीक आहे. देन वेन यू सी द स्ट्रक्चर्स, आता स्ट्रक्चर दिसतात डायग्राम मध्ये तुम्हाला, काय आहे की हेटेरोक्रोमॅटिन आहे ना, हा एकदम असा कंजेस्टेड आहे, टाइटली पॅक आहे. ठीक आहे. सो हेटेरोक्रोमॅटिन इज ऑलवेज टाइटली पॅक्ड. ठीक आहे. वाईल द यू क्रोमॅटिन इज लूजली अरेंज्ड. हा लूजली अरेंज्ड आहे का, कारण नंतर आपल्याला तो याला उपयोग करायचा आहे, ह्याला एक्सप्रेस करायचा आहे, म्हणून आपण हा लूजली अरेंज करतो. ठीक आहे. ज्यावेळी हे मल्टिप्लाय होतात, म्हणजे रेप्लिकेट होतो, ठीक आहे, म्हणजे एकाचे दोन कॉपीज होतात. ठीक आहे. तर यू क्रोमॅटिन पहिल्यांदा रेप्लिकेट होतो आणि मग मागून हेटेरोक्रोमॅटिन होतो. ठीक आहे.
Hence we say euchromatin is active and heterochromatin is inactive. Now we can say another thing is a heterochromatin could be completely active or permanently active, or it can switch ऑन अँड ऑफ. म्हणजे काय की काही वेळेला युक्रोमॅटिनचे असे लेयर्स आहेत, रिजन्स आहेत की ते तात्पुरते हेट्रोक्रोमॅटिन असतात आणि मध्येच युक्रोमॅटिन होतात. किंवा काही वेळा असं होतं की हे कम्प्लिटली 100% कधीही बघा तर हे हेट्रोक्रोमॅटिन असतात, म्हणजे हे इनऍक्टिव्ह असतात. ठीक आहे. मग तसे दोन टाईप पडतात हेट्रोक्रोमॅटिनचे. एक आहे कॉन्स्टिट्यूटिव्ह हेट्रोक्रोमॅटिन, सेकंड इज कॉल्ड एज फॅकल्टेटिव्ह हेट्रोक्रोमॅटिन. व्हॉट इज कॉन्स्टिट्यूटिव्ह? द हेट्रोक्रोमॅटिन विच इज परमनंटली इनऍक्टिव्ह. तो कधीच ऍक्टिव्हेट होत नाही. असे जे रिजन्स आहेत ना, तर हे झाले कॉन्स्टिट्यूटिव्ह हेट्रोक्रोमॅटिन. अँड दोज विच कॅन टर्न ऑन अँड ऑफ, म्हणजे ऍक्टिव्ह होतील परत इनऍक्टिव्ह होतील, परत ऍक्टिव्ह झाले परत इनऍक्टिव्ह झाले, म्हणजे हे परमनंटली हेट्रोक्रोमॅटिन नाही आहेत. दोज आर कॉल्ड एज फॅकल्टेटिव्ह हेट्रोक्रोमॅटिन. ठीक आहे. सो लाईक दिस देर आर टू रिजन्स, हेट्रोक्रोमॅटिन अँड युक्रोमॅटिन. ठीक आहे. आता यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स कुठले आहेत की पहिलं एक लक्षात ठेवायचं, दुसरं आपल्याला पाठ होतं. एक लक्षात कुठलं ठेवायचा, युक्रोमॅटिन पाठ करून ठेवायचा. ठीक आहे. इट इज इझी. काय आहे युक्रोमॅटिन कॅरेक्टर? हा लुजली अरेंज्ड आहे. मग हा जर लुजली असेल तर हेट्रो कसा आहे, टाइटली अरेंज्ड. ठीक आहे, कॉम्पॅक्टली अरेंज. युक्रोमॅटिन्स आर गोइंग टू बी लाइटली स्टेन्ड, लाईट कलर घेतो तो. ठीक आहे. हेट्रोक्रोमॅटिन अपोजिट, डार्कली स्टेन्ड. ठीक आहे. युक्रोमॅटिन जो रेप्लिकेट होतो, मल्टिप्लाय होतो, तो फास्ट आणि अर्ली रेप्लिकेशन आहे. पहिला तो रेप्लिकेट होतो. हेन्स वी कॅन से हेट्रोक्रोमॅटिन इज स्लो और लेट रेप्लिकेटिंग, तो लेट रेप्लिकेट झाला. अनदर कॅरेक्टर कुड बी ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, म्हणजे डीएनए टू एमआरएनए. तर हेट्रोक्रोमॅटिन विल गेट फर्स्ट ट्रान्सक्राइब्ड. ठीक आहे. आणि युक्रोमॅटिन हा ट्रान्सक्राइब पहिला होतो आणि हेट्रोक्रोमॅटिन होतच नाही. Hence we can say euchromatin is active, it can express, while heterochromatin doesn't express, it is inactive. समजतंय? Yes, sir. ओके. ठीक आहे. सो दिस इज रिगार्डिंग युक्रोमॅटिन हेटेरोक्रोमॅटिन. याचं वेटेज किती आहे तर मॅक्स टू मॅक्स 2 मार्क्स. जर पडला तर 2 मार्काला पडेल, नंतर एमसीक्यू ला येईल. ठीक आहे. एमसीक्यू ला क्वेश्चन सोपे असतात, लुजली अरेंज, टाइटली अरेंज. ठीक आहे. किंवा हेटेरोक्रोमॅटिनचा रिजन येईल. मग तुम्हाला सांगितलं सेंट्रोमियर आणि टिलोमियर्स. व्हॉट आर टिलोमियर्स? दीज आर युअर एंड पॉइंट्स ऑफ युअर क्रोमोझोम. क्रोमोझोमचे एंड पॉइंट्स आहेत ना, तर हे टिलोमियर. आणि दोन आर्म जिथं जॉईन होतात दॅट इज युअर सेंट्रोमियर. सो बोथ सेंट्रोमियर अँड युअर टिलोमियर्स आर हेट्रोक्रोमॅटिक. बाकी रिजन सगळा युक्रोमॅटिन आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन इझी येईल एमसीक्यू याच्यावर. रिजन विचारला जाईल किंवा विचारला जाईल की याच्यातला लुजली अरेंज कुठला, टाइटली अरेंज कुठला, किंवा ऍक्टिव्ह कुठला आहे आणि इनऍक्टिव्ह कुठला आहे. ठीक आहे. सो ऑल द गुड थिंग्स आर फॉर युक्रोमॅटिन and all the bad things are regard or negative points are for your heterochromatin. Okay, so that is what you should remember. Now next thing is when you say DNA or how the DNA functions. ठीक आहे. किंवा डीएनए चा कामकाज कसं असतं, हाऊ द डीएनए वर्क्स. ठीक आहे. सो इट शोज टू टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज. वन इज कॉल्ड एज ॲटोकॅटालायसिस अँड सेकंड इज कॉल्ड एज हेट्रोकॅटालायसिस. आता कॅटालायसिस इट इज रिॲक्शन्स, इट इज अ मेटाबॉलिझम. ठीक आहे. तर रिॲक्शन्स आहेत. मग काय केलं जातं, ज्यावेळी डीएनए पासून डीएनए तयार होतो, म्हणजे डीएनए रेप्लिकेशन होतंय, दॅट मीन्स यू आर टॉकिंग अबाउट ऑटोकॅटालायसिस. म्हणजे काय, जसा डीएनए आहे तसा अजून एक डीएनए त्यांनी तयार केला. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड एज ऑटो. ऑटो म्हणजे सेम. ठीक आहे. सो इट इज गोइंग टू डेव्हलप इट्स ओन फॉर्म. It is going to replicate. Now when you say replication of DNA, the function is autocatalysis. Now when you say DNA converts into mRNA, mRNA into protein, तर हे झालं हेट्रोकॅटालायसिस. ते आपण मगाशी लिहिलं होतं मी, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. ठीक आहे. मग ज्यावेळी तुम्ही प्रोटीन सिंथेसिस स्टडी करता त्याला म्हटलं जातं हेट्रोकॅटालायसिस. आता ह्याच्यावर एक क्वेश्चन पडतो. क्वेश्चन काय पडतो की दे विल शो यू सम एरोज. एरोज देतील. काय देतील की डीएनए एक एरो दिला, परत एमआरएनए अजून एक एरो दिला, आणि परत लिहिला प्रोटीन.
So they will put question marks on DNA to mRNA. What is this process called as? It is called as transcription. mRNA to protein, इट इज कॉल्ड एज ट्रान्सलेशन. आणि अजून एक दाखवतात डीएनए पासून डीएनए तयार झालाय. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड एज रेप्लिकेशन. ठीक आहे, सो दिस वॉज अ क्वेश्चन फॉर ऍक्च्युअली 2 मार्क्स और 1 मार्क. मला आता आठवत नाही, कन्फर्म केलं मला लक्षात नाही आता. 2 मार्काला 1 मार्काला पडला होता हा, बोर्ड्स मध्ये पडला होता. ठीक आहे, एमसीक्यू ला तर येतोच. ठीक आहे, पण बोर्ड्सला पण पडला होता क्वेश्चन. समजतंय? ऑटो कॅटालिसिस म्हणजे काय? वेन यू से डीएनए इज गोइंग टू मल्टीप्लाय into multiple copies, म्हणजे डीएनए पासून डीएनए, इट इज कॉल्ड एज ऑटोकॅटालायसिस. ठीक आहे, and when you say DNA is going to convert into mRNA and that mRNA converts into protein, it is called as heterocatalysis. समजलंय? Yes, sir. Okay, now that is regarding your DNA. Now next thing we'll move to your RNA. Okay, so basically RNA is another nucleic acid which is mostly single stranded. जसा डीएनए डबल स्ट्रँड मध्ये असतो, आता हा डीएनए मध्ये दाखवलाय आपण, हा डबल स्ट्रँड, 2 स्ट्रँड्स आहेत. तसा आरएनए हा सिंगल स्ट्रँडेड आहे नॉर्मली. डबल स्ट्रँडेड आरएनए पण मिळतो, पण तो खूप रेअर आहे, व्हायरसेस मध्ये आहे. ठीक आहे, तर सिंगल स्ट्रँडेड आरएनए असतो. आरएनएचा फुल फॉर्म काय? रायबोज न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे, नाउ इन दिस रायबोज न्यूक्लिक ऍसिड the sugar present or the pentose sugar present is ribose. ठीक आहे, then when you say nitrogenous bases, डीएनए मध्ये ATGC होता, ऍडेनिन थायमिन गाउनिन सायटोसिन. इथं काय आहे? टी इज रिप्लेस्ड बाय यू, म्हणजे ऍडेनिन युरॅसिल, गाउनिन सायटोसिन. ठीक आहे, तर असं तुमचा आरएनए आहे. आरएनए चे 3 टाईप, देर आर 3 टाइप्स ऑफ आरएनए. वन इज mRNA, सेकंड इज tRNA, and the third one is rRNA. ठीक है, what is this mRNA? M stands for messenger. ठीक है, so this messenger RNA carries the message from DNA to your cytoplasm. ठीक आहे, तर तो मेसेज कॅरी करतोय कोणाचा? डीएनए पासून. कुठं चाललाय मेसेज घेऊन? सायटोप्लाझमला. कशासाठी? प्रोटीन सिंथेसिससाठी. ठीक आहे, सो यू कॅन से messenger RNA carries the message from DNA from your nucleus to the cytoplasm for protein synthesis. म्हणजे जे डीएनए वर सिक्वेन्स आहे तसाच सिक्वेन्स mRNA वर तयार होतो, त्याला म्हणतात mRNA. सेम टू सेम, म्हणजे तिथं डीएनए वर ए आहे तर इकडे पण ए आहे, तिकडे टी आहे तर इकडे यू आहे, जी आहे तर जी आहे, सी आहे तर सी आहे. ठीक आहे तसा कॉपी तयार केला इथं. मग तुम्हाला प्रश्न पडतो का, मग डीएनएच गेला तर चालला असता की mRNA का बाहेर गेला? ठीक आहे, मग त्याला रिझन्स आहेत, त्याला पुढे आपण येऊ. ठीक आहे, सेकंड टाइप इज कॉल्ड एज tRNA विच इज कॉल्ड एज ट्रान्सफर्स आरएनए, ट्रान्सफर आरएनए. ठीक आहे, आता जर तुम्ही दोघांचे स्ट्रक्चर बघितले, mRNA सिंपल एक सिंगल स्ट्रँड दाखवली आहे, tRNA थोडा वेगळा दाखवलाय. काय वेगळा आहे तर तिथं 4 आर्म्स आहेत. ठीक आहे, सो देर आर 4 आर्म्स. एक फिफ्थ पण आहे, तो छोटासा आहे, त्याला तुम्ही सोडून द्या. सो देर आर 4 आर्म्स. त्यातला जो फर्स्ट आर्म आहे जिथं अमायनो ऍसिड बाइंड होतो, जिथं कॅरी केला जातो अमायनो ऍसिड, दॅट इज कॉल्ड एज ऍक्सेप्टर आर्म. त्याच्यानंतर 2 खाली आडवे आहेत. ठीक आहे, सो वन इज कॉल्ड एज टी आर्म, सेकंड इज कॉल्ड एज डी आर्म, आणि जो सगळ्यात खाली आहे दॅट इज कॉल्ड एज अँटी कोडॉन आर्म. तर तसे त्याचे 4 आर्म्स आहेत, आणि जो छोटा आहे ना, जो अबोर्ड झाला, तयार नाही झाला, दॅट इज कॉल्ड एज शॉर्ट आर्म. काही गरज नाही त्याची लक्षात ठेवायला. ठीक आहे, आता लक्षात काय ठेवायचे, ह्या 4ही आमचे फंक्शन लक्षात ठेवायचे आपल्याला. ठीक आहे, सो फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर यू शुड रिमेंबर 2 आर्म्स अँड देअर फंक्शन्स. जो फर्स्ट आहे तिथं अमायनो ऍसिड पेअर झाला, तो येऊन बाइंड झाला. ठीक आहे, येलो कलरचा बॉल दाखवलाय ना, दॅट इज युअर अमायनो ऍसिड, तर तो येऊन बरोबर त्या आर्मला, त्याच पोझिशनला बाइंड होतो. ठीक आहे, अँड दॅट आर्म इज कॉल्ड एज ऍक्सेप्टर आर्म. इट इज गोइंग टू ऍक्सेप्ट दी अमायनो ऍसिड. बरोबर त्याच्या अपोजिट साइडला अजून एक आर्म आहे खाली, त्याला असा राऊंड हेड केलाय. ठीक आहे, दॅट आर्म इज कॉल्ड एज अँटी कोडॉन आर्म. आता ह्याचं काम काय आहे की हा चेक करतो mRNA कुठं आहे. ठीक आहे, आणि mRNAच्या पहिले काही कोडॉन्स असतात,
जिथं AUGCAA असे कोडॉन्स असतात, तर त्या कोडॉनला येऊन बाइंड होतो. मग ते काम आहे त्या tRNAचं. सो व्हॉट इज द रोल ऑफ tRNA? इट इज गोइंग टू कॅरी दी अमायनो ऍसिड्स टू दी रायबोझोम्स. रायबोझोम्सकडे जे अमायनो ऍसिड घेऊन जातो, तर तो आहे तुमचा tRNA. ठीक आहे. अँड tRNA आर स्पेसिफिक टुवर्ड्स अ रायबोझोम, सॉरी टुवर्ड्स अन अमायनो ऍसिड. म्हणजे एकूण 20 अमायनो ऍसिड्स आहेत. ठीक आहे. मग एखादा टीआरएनए असेल, जर तो टीआरएनए मिथ्योनिन कॅरी करत असेल, ठीक आहे, तर इट विल ऑलवेज कॅरी मिथ्योनिन. इट वोंट कॅरी द अदर अमायनो ऍसिड. मग असे 20 टीआरएनए आहेत जे 20 वेगळे अमायनो ऍसिड्स कॅरी करतात. ठीक आहे. मग अकॉर्डिंग टू युअर मेसेंजर आरएनए, मग हे लाईन करतात आणि एक 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 अमायनो ऍसिड पेअर करतात त्याला. ठीक आहे. असा तुमचा टीआरएनए. आणि तिसरा आहे आरआरएनए. ऍक्च्युली तुमच्या बुकमध्ये आरआरएनएचं स्ट्रक्चर आणि फंक्शन हे अननोन लिहिलंय. ठीक आहे. बट वी नो द फंक्शन अँड वी नो द स्ट्रक्चर. स्ट्रक्चर काय आहे, की तो सिंगल स्टँडर्ड आहे आणि कॉइल्ड आहे. ठीक आहे. आणि त्याचं फंक्शन काय आहे, तर इट इज गोइंग टू प्रिपेअर युअर रायबोझोम्स फॉर प्रोटीन सिंथेसिस. आता काय आहे, की एखादा रायबोझोम आहे. सो फॉर एक्झाम्पल एक युकॅरियोटिक सेल आहे, एक ॲनिमल मधली सेल आहे. त्यामधला जो रायबोझोम आहे, तो आहे एटीएस. ठीक आहे. एखादा बॅक्टेरिया आहे, त्यात आहे 70S रायबोझोम. ठीक आहे. मग प्रत्येक रायबोझोम, मग तो 70S असो किंवा 80S असो, ठीक आहे, इट इज मेड अप ऑफ 2 सब युनिट्स, अ लार्जर सब युनिट अँड अ स्मॉलर सब युनिट. नाउ कन्सिडर अ प्रोकॅरियोट, बॅक्टेरियल सेल आहे, 70S रायबोझोम आहे. ठीक आहे. ह्यातला जो लार्जर सब युनिट आहे, त्याला म्हणतात 50S सब युनिट. 50. ठीक आहे. आणि जो स्मॉलर सब युनिट आहे, इट इज 30S सब युनिट. तसा मग जर युकॅरियोट म्हणला तर हे दोन्ही 10-10 वाढवायचे. लार्जर 60S आहे आणि जो स्मॉलर आहे तो 40S आहे. तर असे दोन्ही सब युनिट तयार ठेवणे प्रोटीन सिंथेसिसला, दॅट इज द फंक्शन ऑफ युअर आरआरएनए. ठीक आहे. आता ह्याच्याबरोबर आहे ना, काही कॅरेक्टर्स लक्षात ठेवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल टीआरएनए, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सोल्युबल आरएनए. हा सोल्युबल आहे सायटोप्लाझममध्ये. ठीक आहे. आरआरएनए, इट इज द मोस्ट अबंडंट आरएनए प्रेझेंट इन अ सेल. सगळ्यात जास्त आरएनए कुठला प्रेझेंट असतो, तर आरआरएनए असतो. ठीक आहे. असे काही कॅरेक्टर्स आहेत टिपिकल, ज्याच्यावर क्वेश्चन येतो. ठीक आहे. कुठले 3 टाइप्स, एक एमआरएनए, एक आरआरएनए, टीआरएनए. ठीक आहे. एमआरएनएचा फुल फॉर्म काय आहे, तर मेसेंजर आरएनए. काम काय, इट इज गोइंग टू कोड द मेसेज ऑफ युअर डीएनए and then it will send that or it will carry the message to your ribosomes in cytoplasm. कशासाठी, for protein synthesis. tRNA, transfer RNA, it is going to carry your amino acids to your ribosomes. हा रायबोझोम्स पर्यंत तुमचे अमिनो ऍसिड कॅरी करतो. अँड लास्ट इज आरआरएनए. व्हॉट इज द फंक्शन ऑफ आरआरएनए? आरआरएनए इज ऍक्च्युअली गोइंग टू ready your ribosomes for protein synthesis. So these are your 3 types of RNA. लक्षात राहील? येस सर. ओके. आता इथपर्यंत जेवढं झालं ना, ह्या चॅप्टरमध्ये सगळ्यात इझी पार्ट होता असं समजून जा. ठीक आहे. इथून पुढे जे चालू होतं ना, ते चालू होतं तुमचं प्रोटीन सिंथेसिस. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट्स इन युअर चॅप्टर आणि इट इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट पार्ट्स इन युअर चॅप्टर. ठीक आहे. मग त्यातला आपण आज चालू करायचा ट्रान्सक्रिप्शन. संपणार नाही, पण आपण ट्रान्सक्रिप्शन सुरू करू. ठीक आहे. तुमच्या एक्झाम्समध्ये तुम्ही कुठलीही एक्झाम द्या, तुम्ही बोर्डची परीक्षा देणार आहात, तुम्ही सीईटी देणार, तुम्हाला नीट वाटली तर नीट द्या. ठीक आहे. या सगळ्या एक्झाम्समध्ये ट्रान्सक्रिप्शनवर एक क्वेश्चन तरी येणार 100% न चुकता. ठीक आहे. सो ट्रान्सक्रिप्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो विल स्टार्ट विथ ट्रान्सक्रिप्शन. मी प्रेझेंटेशनवर घेणार नाही, कारण ते अर्धवट समजतं. मी स्वतः लिहून तुम्हाला दाखवतो, मग तुम्हाला कळेल थोडंफार. ठीक आहे. मग आज थोडं घेऊ, परत रिपीट करू पुढच्या लेक्चरला. ठीक आहे. So let me put my white screen once again. व्हाईट स्क्रीनवरच घेऊ, ते बरं पडतं. So we will be talking about transcription.
So before starting with transcription, I will tell you something called as central dogma of proteins. Central dogma of proteins. आता हे काय आहे? सेंट्रल आयडिया म्हणजे नक्की प्रोटीन सिंथेसिस कसं होतंय. ठीक आहे. तर पहिला तुमचा डीएनए. आज बोललो तेच. डीएनए कन्वर्ट्स into mRNA. When the DNA converts into mRNA, it is called as transcription. कुठं घडतं? न्यूक्लियस मध्ये. ठीक आहे. And then this mRNA converts into your protein. This is called as translation. Where is this going to happen? This is going to happen in cytoplasm, but on your ribosomes. So this is your central idea for proteins, central dogma of proteins. Okay, we will start today with transcription. आता कन्सिडर करा की हा एक स्ट्रँड आहे आणि हा दुसरा स्ट्रँड आहे. तर दोन स्ट्रँड आहेत. So this runs from 5' to 3' end. So this will be 5' and this end will be 3' end. ठीक आहे. अँटी पॅरलल. ठीक आहे. आता पुढे. आता आपल्याला जो जीन पाहिजेला आहे, जो डीएनए सिक्वेन्स पाहिजेला आहे, तो आपल्याला 5' to 3' चा पाहिजेला आहे. ठीक आहे. म्हणजे कन्सिडर करा इथं जीन सिक्वेन्स तुमचा असा आहे ए ए टी जी सी ए जी 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 सी ए टी असा सिक्वेन्स आहे. ठीक आहे. मग ह्याच्या कॉम्प्लिमेंटरी प्रेझेंट असेल अपोजिट स्ट्रँडवर. म्हणजे जो तुमचा 3' to 5' आहे इथं काय असेल? ए ला पेअर कोण होतो? टी. ठीक आहे. टी ला कोण पेअर होईल? ए. जी ला सी. सी ला जी. तर असं हे पेअरिंग होऊन जाईल इथे. ठीक आहे. तर असे तुमचा सिक्वेन्स आहे. आपल्याला पाहिजेला आहे म्हणजे जो जीन पाहिजेला आहे तो हा पाहिजेला आहे. खालचा कोडिंग नको आहे. तर ज्यावेळी ह्याच्यापासून mRNA तयार केला जाईल डीएनए पासून, तर दोन्ही स्ट्रँडवर तयार केला जातो का? नाही. एका स्ट्रँडवर तयार केला जाईल. आता ज्या सिक्वेन्स या डीएनए स्ट्रँडवर आपल्याला सिक्वेन्स पाहिजेला आहे. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल 5' to 3' हा सिक्वेन्स आपल्याला पाहिजेला आहे. सो दिस स्ट्रँड इज कॉल्ड ॲज कोडिंग स्ट्रँड. And the strand opposite to it is called as template strand. Now mRNA will be synthesized on your template strand. म्हणजे तो होणार आहे खालच्या बाजूला सिंथेसिस. सो कन्सिडर just a second. Okay. So consider this as your mRNA. सो हा 5' आणि हा 3' एंड बरोबर या 3' 5' च्या अपोजिट वर असतो. ठीक आहे. आता बघा जर तुम्ही सिक्वेन्स चेक केले तर आता ह्या जो स्ट्रँड आहे तुमचा 3' to 5' ह्याच्या अपोजिट इथं प्रेझेंट असतील म्हणजेच वरच्यासारखे आहे. तर हा झाला तुमचा mRNA. तर आता पहिला पॉईंट लक्षात काय ठेवायचा? द स्ट्रँड ऑन विच द जीन्स आर प्रेझेंट इज कॉल्ड एज कोडिंग स्ट्रँड and the strand on which mRNA is going to be synthesized or produced is called as template strand. ठीक आहे. आता प्रश्न मगाशी तुम्हाला विचारला जर आपल्याला सिक्वेन्स डीएनएचाच पाहिला होता तर मग mRNA तयार कसा झाला? डायरेक्ट डीएनएच बाहेर गेला असता. ठीक आहे. डीएनए स्वतःची कॉपी तयार केली असती, ती कॉपी पाठवली असती आणि बाहेर प्रोटीन तयार केला असता. पण डीएनए का जात नाही? mRNA का गेला बाहेर? तर त्याला एक कारण आहे. कारण काय आहे की डीएनए, ठीक आहे, युअर डीएनए has two types of sequences. One is called as exon, second is called as intron. दोन टाइपचे सिक्वेन्स आहेत, एक एक्झॉन एक इंट्रॉन. द एक्झॉन जो आहे ना इट इज कॉल्ड ॲज अ कोडिंग सिक्वेन्स. म्हणजे ह्याच्यापासून प्रोटीन तयार होतात. आणि जो इंट्रॉन आहे हे आहे तुमचे नॉन कोडिंग सिक्वेन्स. आता विचार करा की आपल्याकडे हा डीएनए आहे. सो दिस इज युअर डीएनए. हा एक स्ट्रँड आहे. तर ह्या स्ट्रँड मध्ये हे पहिले जे डार्क करतो ना तर हे झाले तुमचे
coding sequences. So one coding sequence, then your second coding sequence, then the third coding sequence and the fourth coding sequence. ह्याचा अर्थ काय की दोन कोडिंग सिक्वेन्सच्या मध्ये एक नॉन कोडिंग सिक्वेन्स आहे. ठीक आहे. सो दिस इज युअर एक्झॉन, दिस बिकम्स युअर इंट्रॉन, परत एक्झॉन, परत इंट्रॉन, परत एक्झॉन, परत इंट्रॉन, परत एक्झॉन. हे असं आहे. थोडक्यात काय, जर तुम्ही जर बाहेर पाठवला ह्याला असाच तर काय होणार की जो तुमचे अमायनो ऍसिड घेणार आहेत, प्रोटीन जे तयार होणार ना, हे व्यवस्थित तयार होणार नाही. कसं तयार होणार, तर पहिला एक प्रोटीन आला, परत गॅप आला, परत दुसरा प्रोटीन आला, परत गॅप आला, परत प्रोटीन आला, परत गॅप आला. ठीक आहे. तर फ्रॅगमेंट्स तयार होतील. आपल्याला एक काय पाहिजे, असं सलग एक मोठा प्रोटीन तयार करून पाहिजे, तसा तयार होणार नाहीये. दिस इज द रिझन वाय directly DNA doesn't move for protein synthesis. It first gets converted into your mRNA and then it moves into your cytoplasm for protein synthesis. ठीक आहे. Now that formation of mRNA is called as transcription. ठीक आहे. आणि ज्यावेळी ट्रान्सक्रिप्शन आहे ना, तर त्यावेळी RNA वर बरंच काम केलं जातं. काय आहे की आता हा सिक्वेन्स आहे तुमचा डीएनएचा. ठीक आहे. तर हा डायरेक्टली कन्वर्ट केला जातो आरएनए मध्ये. ठीक आहे. सो दिस इज युअर mRNA, not mRNA but RNA. Okay, so this is also RNA. Sorry. So this was your DNA. This converts into your RNA. ठीक आहे. आता ह्या RNA पण सेम बोंब असेल. काय की इथं पण कोडिंग सिक्वेन्सेस आहेत, परत नॉन कोडिंग सिक्वेन्स आहे, परत कोडिंग आला, परत नॉन कोडिंग, परत हा कोडिंग आणि परत शेवटचा हा कोडिंग. म्हणजे ह्याला पण असंच पाठवला पुढे तर हा पण सेमच करणार आहे. हेन्स देयर इज अ कंडिशन कॉल्ड एज RNA प्रोसेसिंग. तर हा RNA प्रोसेस केला जातो. This type of RNA is called as HNRNA, हेट्रोन्यूक्लियर RNA. हेट्रोन्यूक्लियर RNA आणि वरचा आपला mRNA चा डिफरन्स काय आहे, mRNA वर फक्त कोडिंग सिक्वेन्सेस असतात, हेट्रोन्यूक्लियर वर कोडिंग पण आहेत आणि नॉन कोडिंग पण आहेत, म्हणजे इंट्रॉन्स पण आहेत, एक्झॉन्स पण आहेत. ठीक आहे. सो पुढची प्रोसेस काय होते, इन द नेक्स्ट प्रोसेस these fragments are cut. हे फ्रॅगमेंट्स कट केले जातात. सो फॉर एक्झाम्पल हा एक पीस कट झाला, हा तुमचा दुसरा, परत हा तिसरा, चौथा, पाचवा, सहावा आणि हा सातवा, असे हे फ्रॅगमेंट्स कट झाले. दिस इज कॉल्ड एज स्प्लायसिंग. ठीक आहे. स्प्लायसिंग झाल्यानंतर, ठीक आहे, किंवा स्प्लायसिंग एंड कधी होतं, सो व्हेन युअर व्हॉट वी से एज इंट्रॉन्स आर रिमूव्ड. ठीक आहे. तर आता हे तुमचे सगळे कोडिंग सिक्वेन्सेस नोंद केले. तर यातला हा एक्झॉन आहे, हा इंट्रॉन आहे. जो डार्क आहेत ना, हे कोडिंग सिक्वेन्सेस आहेत, हे एक्झॉन्स आहेत. आणि जे आपण मोकळे ठेवलेत चौकोनी, ठीक आहे, सो अनफिल्ड स्क्वेअर्स आर नथिंग बट दे आर इंट्रॉन्स, नॉन कोडिंग, त्याचा काही उपयोग नाहीये. ठीक आहे. सो यू विल रिमूव्ह ऑल द इंट्रॉन्स अँड कीप ओनली युअर एक्झॉन्स. सो पुढच्या स्टेजला काय होतं, जे फक्त एक्झॉन्स आहेत, तर हा पहिला एक्झॉन, त्याला ऍड झाला दुसरा, त्यालाच ऍड झाला तिसरा आणि त्याला ऍड झाला चौथा. ठीक आहे. नाउ दिस बिकम्स युअर mRNA. कळतंय. mRNA आणि HNRNA मध्ये फरक काय आहे, mRNA मध्ये एक्झॉन्स पण होते आणि हे इंट्रॉन्स पण होते. इथं काय आहेत, फक्त एक्झॉन्स आहेत, फक्त कोडिंग सिक्वेन्सेस आहेत. असा तुमचा mRNA. आता असा mRNA डायरेक्ट बाहेर ढकलला जातो का, नाही. तर ह्याला पण दोन एंड्स आहेत, एक 5' आहे, एक 3' आहे. मग पहिलं काय केलं जातं, सो दिस इज युअर mRNA, दिस इज युअर 5' एंड, दिस इज युअर 3' एंड. तर 5' एंडला एक कॅप लावली जाते. ठीक आहे. अँड द कॅप इज मेड अप ऑफ मिथायलेटेड गाउनिन. तर ही कॅप ऍड केली जाते. सो कॅप इज प्लेस्ड ॲट द 5' एंड. आणि जो 3' एंड आहे, तर त्याला एक टेल लावली जाते. तो कॅपिंग अँड टेलिंग, जो टेल आहे तो ऍडेनिन बेसिसचा टेल तयार केला जातो, एचा. मग ते 4 असतील, 5 असतील, 10 असतील,
असा छोटा एक टेल केला जातो आणि तो 3' एंडला लावला जातो. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज कॅपिंग अँड टेलिंग. नाउ दिस एंड्स युअर ट्रान्सक्रिप्शन. काय काय झालं इथं? तर पहिल्यांदा mRNA तयार झाला. आता मला तुम्ही आन्सर करा. थोडंफार समजलंय? हो सर. ओके. नाउ ट्राय टू आन्सर मी समथिंग. एकदा आन्सर केला ना मग मला कळून जाईल आणि तुम्हाला पण समजून जाईल. ठीक आहे. पहिलं, व्हॉट डू यू मीन बाय ट्रान्सक्रिप्शन? DNA टू mRNA इज ट्रान्सक्रिप्शन. बरोबर. लोकेशन कुठं होतं? नक्की हे कुठं घडतं DNA टू mRNA? सांगा. DNA टू mRNA इज डन इन न्यूक्लियस. का न्यूक्लियस? कारण DNA न्यूक्लियसच्या आत आहे म्हणून हे न्यूक्लियस मध्ये होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर डीएनएचे किती स्ट्रँड्स असतात? 2. ठीक आहे. 2 कुठले आहेत? एक कोडिंग आणि दुसरा टेम्पलेट सर. टेम्पलेट. टेम्पलेट स्ट्रँड. ठीक आहे. कोडिंग स्ट्रँडचं महत्व काय आहे? द जीन सिक्वेन्स इज प्रेझेंट ऑन युअर कोडिंग स्ट्रँड. ठीक आहे. Hence we can say mRNA is formed on which strand? जर जीन सिक्वेन्स कोडिंग स्ट्रँडवर असेल, mRNA कुठं तयार होतो? कोडिंगवर तयार होतो का टेम्पलेटवर तयार झाला? टेम्पलेटवर सर. टेम्पलेटवर तयार झाला. ठीक आहे. त्यानंतर जर डीएनए असेल तर डीएनए मध्ये 2 टाईपचे सिक्वेन्सेस असतात. एक कोडिंग, एक नॉन कोडिंग. ठीक आहे. कोडिंगला दुसरा शब्द कुठला? एक्झॉन. EXON. ठीक आहे. कोडिंग म्हणजे उपयोगी असलेले. हे पुढे जाऊन प्रोटीन तयार करणार आहेत. ठीक आहे. आणि जो नॉन कोडिंग आहे त्याला काय म्हणतो? तर इंट्रॉन. तर इंट्रॉन. लक्षात हां. एक्झॉन आणि इंट्रॉन हे लक्षात ठेवायचे दोन्ही. कोडिंग सिक्वेन्सेस एक्झॉन्स, नॉन कोडिंग इंट्रॉन्स. ठीक आहे. नाउ युअर coding strand or the template strand has now been converted into mRNA. ठीक आहे. पहिला RNA मध्ये. ठीक आहे. Now that RNA is called as hnRNA. आता hnRNA मध्ये मला सांगा की हे दोन्ही सिक्वेन्सेस आहेत का इंट्रॉन एक्झॉन? का फक्त एकच आहे त्यातला? hnRNA मध्ये एक्झॉन, इंट्रॉन दोन्ही प्रेझेंट आहेत का? सर. हो आहेत सर. ना? आहेत. दोन्ही प्रेझेंट आहेत. मग इथं होणार आहे पहिली प्रोसेस दॅट इज कॉल्ड ॲज स्प्लायसिंग. स्प्लायसिंग मध्ये काय होईल की तुमचा RNA कट केला जाईल. ठीक आहे. वी विल कट युअर RNA अँड वी विल रिमूव्ह. काय रिमूव्ह केलं जातं? एक्झॉन का इंट्रॉन? एक्झॉन. रिमूव्ह कोणाला करायचं? काढून कोणाला टाकायचं आहे? इंट्रॉनला. हा. इंट्रॉन नॉन कोडिंग आहेत तर इंट्रॉन काढून टाकायचे. ठेवायचे कोणाला? फक्त एक्झॉन्सला. ठीक आहे. सो द लास्ट पार्ट रिमेनिंग इज युअर एक्झॉन्स. ओनली एक्झॉन्स आर केप्ट अँड दे आर गोइंग टू बी जॉईंट टुगेदर टू फॉर्म युअर mRNA. तर mRNA तयार झाला. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? हो सर. ओके. त्यानंतर ह्याला 2 एंड्स आहेत बरोबर. एक पायडॅश एंड आहे, एक 3' एंड आहे. आता 5' एंडला एक कंपाऊंड ऍड केला जातो. कुठला? तर गाउनिन. ATGC. आठवतात का नायट्रोजनस बेसिस? त्यातला G गाउनिन. फक्त या गाउनिनला एक मिथाइल ग्रुप CH3 ग्रुप ऍड केला जातो. नाउ इट बिकम्स मिथाइलेटेड गाउनिन. आता मिथाइलेटेड गाउनिन कुठे ऍड केलाय? 5' एंडला का 3' एंडला? 5' 5' 5' एंडला. इट इज कॉल्ड एज कॅपिंग और टेलिंग? कॅपिंग. कॅपिंग. इट इज कॉल्ड एज कॅपिंग. आणि टेल कशापासून बनलाय? सो टेल इज मेड अप ऑफ पॉलीएडेनिन रेसिड्यूज. ठीक आहे. पॉली म्हणजे बरेच असे ऍडेनिन घेतलेत तुम्ही आणि ते एक टेल तयार केलाय. आता टेलिंग कुठल्या एंडला आहे? 5 ला का 3 ला? 3 ला सर. 3' एंडला. नाउ दिस फॉर्म्स युअर मॅच्युअर mRNA. आता हा mRNA साइट न्यूक्लियस मधून बाहेर येतो आणि तो सायटोप्लाझम मध्ये येतोय. कळालं इथपर्यंत? हो हो सर. सर. ओके.
सो दिस एंड्स युअर ट्रान्स्क्रिप्शन. ठीक आहे. एक्झाम मध्ये ट्रान्स्क्रिप्शन वर क्वेश्चन येऊ शकतो 4 मार्क्सला, और दे कुड आस्क यू आरएनए प्रोसेसिंग. इफ दे आर गोइंग टू आस्क यू आरएनए प्रोसेसिंग, आपल्याला स्टार्ट कुठून करायचं आहे? एचएनआरएनए पासून एमआरएनए. एमआरएनए मध्ये मग तुम्ही करायचं ते कॅपिंग अँड टेलिंग अँड देन यू एंड इट. जेव्हा पहिला पॉईंट येतो तुम्ही एचएनआरएनए टू एमआरएनए गेला, तुम्हाला इथे एक ते अर्धा मार्क मिळाला. ठीक आहे. नाउ देन यू गो फॉर स्प्लाइसिंग. कट करा. ठीक आहे. स्प्लाइसिंग वर्ड लिहिला तरी हाफ मार्क झाला. स्प्लाइसिंग मध्ये काय होतं हे सांगायला लागेल तुम्हाला. ड्युरिंग स्प्लाइसिंग HNRN is cut where the introns are discarded and or removed and your exons are joined together to form mRNA. So that becomes splicing. Then you add an methylated guanine cap at the 5' end and a poly A tail at the 3' end. ठीक आहे. आणि अशी एक डायग्राम काढा. कॅपिंग अँड टेलिंग घ्या. संपलं काम. यू विल गेट युअर 4 मार्क्स. जर ट्रान्स्क्रिप्शन विचारला असेल तर स्टार्ट कुठून करायचा? DNA टू mRNA in nucleus and then you write splicing, capping and tailing. So that will give you 4 marks. Okay. So this is regarding transcription. Okay. Next point is translation. ठीक आहे. आता ट्रान्सलेशन करण्यापूर्वी ठीक आहे आपण एक दुसरा पॉइंट घ्यायचा आहे, मग आपण ट्रान्सलेशनला येऊ. तो पॉइंट कुठला? तर जेनेटिक कोड. आणि जेनेटिक कोड समजून घेतल्याशिवाय ट्रान्सलेशन येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. सो द नेक्स्ट पॉइंट इज जेनेटिक कोड. ठीक आहे. सो दिस concept was given by a scientist whose name is George Gamow. ठीक आहे. And it was supported by another scientist whose name is Hargobind Khurana. यांनी सपोर्ट केलंय. हा एक होता, अजून एक होता निरेनबर्ग नावाचा. There was another whose name is Oka. ठीक आहे. So remember one name, George Gamow. He gave the genetic code. आता जेनेटिक कोड नक्की काय आहे? ठीक आहे. We say that there are 20 amino acids. ठीक आहे. And we already know that in RNA, ठीक आहे, there are 4 nitrogenous bases. 4 बेसेस आहेत. कुठले? ए ॲडेनिन, युरासिल, गावनिन आणि सायटोसिन, असे 4 बेसेस आहेत. ठीक आहे. तर एक कोड तयार करतात. आता जेनेटिक कोड काय आहे? इट इज द कोड प्रेझेंट ऑन युअर mRNA. mRNAचा कोड आहे, त्याला म्हणतात जेनेटिक कोड. आता हा कोड कसा आहे? तर हा कोड आहे ट्रिपलेट, म्हणजे 3-3च्या फॉर्म मध्ये असतो. आता कन्सिडर करा की ए, यू, जी आणि सी. तसंच ए, यू, जी, सी. ठीक आहे. अँड इन दिस केस आय पुट ए, यू, जी, सी. ठीक आहे. सो आपण एकच तयार करू, सगळे राहू देत. हा एक तयार करायचा आपल्याला. सो कोड इज ऑलवेज ट्रिपलेट. म्हणजे काय? सो दिस ए अँड दिस ए अँड देन दिस ए विल कम टुगेदर. सो ट्रिपल ए किंवा ए ए इकडचा यू, ए ए जी, ए ए सी, असे ट्रिपलेट कोडॉन्स आहेत. आणि असे किती कोडॉन्स आहेत? तर एकूण 64 कोडॉन्स आहेत. ठीक आहे. हे सगळे जर तुम्ही टेबल फिल केले ना तर 64 मिळतात. ठीक आहे. सो देर आर सम कॅरेक्टर्स ऑफ कोडॉन्स. सो दीज कोडॉन्स आर प्रेझेंट ऑन युअर mRNA. ठीक आहे. ईच कोडॉन इज मेड अप ऑफ 3 न्यूक्लिओटाइड्स. 3 न्यूक्लिओटाइड पासून एक कोडॉन तयार होतो. म्हणून म्हणतो की द कोडॉन इज और द कोड इज ट्रिपलेट. ट्रिपल ए किंवा AAU, AAG, AAC तसे. ठीक आहे. तर असा ट्रिपलेट आहे. सेकंड, अ कोडॉन इज युनिव्हर्सल. युनिव्हर्सलचा अर्थ काय? की जो कोडॉन ह्युमन बिंग्स मध्ये आहे. जर फॉर एक्झाम्पल एक कोड घ्या तुम्ही AUG. ठीक आहे. ह्युमन्स मध्ये तो तयार करतो मिथ्योनिन.
मग जर एयूजी बॅक्टेरियामध्ये जरी प्रेझेंट असेल तर तो मिथिओनिनच तयार करेल. तो प्लांट मध्ये असेल तरी तो मिथिओनिनच तयार करेल. सो कोड इज युनिव्हर्सल. म्हणजे आता एक कोडॉन इकडे काहीतरी वेगळं तयार करतोय आणि प्लांट मध्ये वेगळं तयार करतोय असं होत नाही. कोडॉन विल बी ऑलवेज ट्रू टू इट्स कॅरेक्टर. AUG will code only for methionine. ठीक है, so that is code is universal. Then when you say code, a code is commaless किंवा विदाउट पंक्च्युएशन. म्हणजे ज्यावेळी तुम्ही DNA सिक्वेन्स देता कसं लिहिता, AAGCU RNA सिक्वेन्स असेल तर CCAAU कसा लिहिता सिक्वेन्स. त्यामध्ये कुठं स्पेस कॉमा फुल स्टॉप कुठेही नाहीये, तर पंक्च्युएशन नाहीये. ठीक आहे, तर असे तुमचे कोडॉन आहेत. त्यानंतर अ कोड इज ऑलवेज नॉन ओव्हरलॅपिंग. म्हणजे ज्यावेळी आपण कोड रीड करतो तो कसा करतो, तर AEG एक कोडॉन, CUA दुसरा कोडॉन, GCA तिसरा आणि AAU चौथा कोडॉन. तर असे रीड करतो. दॅट इज नॉन ओव्हरलॅपिंग. एकमेकावर कधीच ओव्हरलॅप करत नाही आपण रीड करताना. ठीक आहे, त्याचा हा नॉन ओव्हरलॅपिंग आहे. त्यानंतर अ कोड इज ऑलवेज अनएम्बिग्युअस. अनएम्बिग्युअस म्हणजे काय, इट इज क्लिअर, इट इज नॉट डाऊटफुल. म्हणजे AUG म्हणजे मिथिओनिन हे क्लिअर आहे, कुठेही जावा कसंही करा हा AUG मिथिओनिनच तयार करेल. तर हा क्लिअर आहे, कधी डाऊट मध्ये नसतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज अनएम्बिग्युअस. देन देर इज अ कोडॉन कॉल्ड ॲज AUG. एक कोडॉन आहे AUG म्हणून. आता जरी तुम्ही इथं बघितलात AUG कुठे येईल, तर हा इकडचा A इकडचा U, तर A U आणि G इकडे येईल या ब्लॉक मध्ये. सो इकडचा A इकडचा U आणि हा G, तर AUG. तर असा एक कोडॉन आहे, ह्याला दोन रोल्स आहेत. सो दिस AUG प्लेज अ ड्युअल रोल. वन रोल इज इट इज गोइंग टू कोड फॉर मिथिओनिन. एक अमायनो ऍसिड आहे मिथिओनिन. ठीक आहे, तर ह्याला कोड करतो. आणि दुसरा काय, दिस इज अ स्टार्ट कोडॉन. म्हणजे ज्यावेळी प्रोटीन सिंथेसिस चालू होईल ना, कुठलाही प्रोटीन असो, कुठल्याही प्लांट मध्ये, कुठल्याही अॅनिमल मध्ये, कुठल्याही सेल मध्ये प्रोटीन सिंथेसिस असो, ज्यावेळी तयार होणार आहे तो सुरुवात करणार AUG पासूनच, तो सुरुवात करणार मिथिओनिन पासूनच. ठीक आहे, सो इट इज अ स्टार्ट कोडॉन. तसेच यू ऑल्सो हॅव 3 स्टॉप कोडॉन्स. Which are those? One is UAA, UAG and UGA. असे 3 स्टॉप कोडॉन्स आहेत, UAA, UAG आणि UGA. आता हा U इथं आहे, सो UAA इथं पण असणार ना, UAUGC, तर UA इथं आहे. त्यानंतर UAG, सो UA आणि हा G, तर UAG आणि UGA, तर U दिस इज G अँड A. तर हे 3 जे आहेत ना, हे स्टॉप कोडॉन्स आहेत. याचा अर्थ काय, की ज्या वेळेला हे स्टॉप कोडॉन रीड होतील रायबोझोम वरती, ठीक आहे, तर त्या वेळेला प्रोटीन थांबून जाईल. ठीक आहे, म्हणजे जसा सुरू करता येतो AUG पासून, तसं स्टॉप करता येतो युझिंग UAA, UAG आणि UGA. ठीक आहे, अँड द लास्ट कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज अ कोड इज डीजनरेट. ठीक आहे, नाउ दिस कॅरेक्टर विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. हे आता नको, आणि काय याला सांगायला तुम्हाला मला थोडा वेळ लागेल. हे बाकीचे कळाले का तुम्हाला? ट्रिपलेटचा अर्थ कळाला, हो सर. Yes, sir. युनिव्हर्सलचा अर्थ कळाला, Yes, sir. कॉमालेस, नॉन ओव्हरलॅपिंग. Commaless means without any punctuations. A code is written in a very simple language. No commas, no spaces, no brackets, काही नाहीये. तर हा पंक्च्युएशन लेस आहे, तसा कॉमालेस. दुसरा नॉन ओव्हरलॅपिंग. रीड करताना कसा रीड केलाय, AAG, CUA. ठीक आहे, तर असे वेगवेगळे कोडॉन्स रीड करता तुम्ही. आता हा पहिला कोडॉन, तसा हा दुसरा, तसा हा तिसरा आणि हा चौथा. कुठेही ओव्हरलॅप नाहीये. ठीक आहे, तर नॉन ओव्हरलॅपिंग. अनएम्बिग्युअस म्हणजे तो क्लिअर आहे, डाऊटफुल काही नाहीये तिथं.
म्हणजे मिथिओनिन असेल तर एयुजीच आहे, दुसरा ऑप्शन नाहीये. ठीक आहे. एयुजी बद्दल काय लक्षात राहिलं तुम्हाला? 2 फंक्शन आहेत. एक तर तो मिथिओनिनला कोड करतो, एक अमायनो ॲसिड कोड करतो आणि दुसरा तिथून जो स्टार्ट होतो प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे. नेक्स्ट आहे 3 स्टॉप कोडॉन्स आहेत जिथं जाऊन प्रोटीन सिंथेसिस थांबतं, टर्मिनेट होतं. विच आर दोज? UAA, UAG अँड UGA. समजलंय? हो सर. आज आपले 2 महत्वाचे पॉइंट झालेत. एक ट्रान्सक्रिप्शन, एक जेनेटिक कोड. बोथ विल कम फॉर युअर एक्झाम्स अँड इफ दे कम दे विल बी फॉर 4 मार्क्स फॉर युअर बोर्ड्स. ठीक आहे. ॲज वेल ॲज इम्पॉर्टंट फॉर युअर MCQs. मग CETला पण बोर्डचे पण MCQs दोन्हीकडेही इम्पॉर्टंट आहे. ते विचारलं जातं. ठीक आहे. वाचून ठेवा. ज्यावेळी तुम्हाला येतील असे डाऊट्स वाटतील याच्यावरचे, पुढच्या लेक्चरला बिंदास विचारा. ठीक आहे. हो सर. हो सर. ओके, चालेल. सेशन क्लोज करायचा आजचा. हो सर. ओके, गुड नाईट. बाय सर. गुड नाईट. थँक्यू सर. Bye. गुड बाय. वेलकम.